गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मनीषा तामाणे पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि शुभप्रभात सगळ्यांना. आजचा आपला मॅजिक बुकचा 10वा दिवस आहे. याच्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया, ग्रॅटिट्यूडने सुरुवात करूया आणि सर्वांना धन्यवाद देऊया. ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, की आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी. आपल्या आई-वडिलांना खूप-खूप धन्यवाद, की आपल्या आई-वडिलांमुळे आज आपण इथे पोहोचलो, इथपर्यंत पोहोचलो. एवढं त्यांनी शैक्षणिक ज्ञान आपल्याला दिलं, व्यावहारिक ज्ञान आपल्याला दिलं. अ, त्याचबरोबर आर्थिक ज्ञान, सामाजिक ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं. त्यासाठी त्यांचे मनापासून खूप-खूप आभार. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद पंचतत्वांना. आकाश तत्वाला खूप-खूप धन्यवाद, की जेणेकरून हे ब्रह्मांड, आकाश एवढी भरपूर जागा मला काम करण्यासाठी दिली आहे. मला माझ्या डोक्यावर छत दिलंय. माझ्या कुटुंबावर छत देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. वायू तत्वाचे खूप-खूप धन्यवाद. वायू तत्वामुळे आपल्याला उष्णतेमध्ये अ, हवा मिळते, थंड हवा मिळते. अ, त्याचबरोबर कूलरची हवा मिळते, एसीची हवा मिळते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, गारवा मिळतो. त्याचबरोबर अ, अग्नितत्वाला म्हणजे सूर्यदेवाला खूप-खूप धन्यवाद. सूर्यामुळे आपल्या लाईफमध्ये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवीन ऊर्जा, नवीन प्रकाश, नवीन एनर्जी, नवीन-नवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटी घेऊन येतात. त्यासाठी सूर्यदेवाला खूप-खूप धन्यवाद. अग्निदेवतेला खूप-खूप धन्यवाद. आपल्या शरीरामध्ये जेवत असताना जठराग्नी पेटतो, त्या जठराग्नीला खूप-खूप धन्यवाद. त्याचबरोबर अ, जलतत्वाला खूप-खूप धन्यवाद. या परमेश्वराने आपल्या संपूर्ण जगामध्ये जसं 72% पाणी दिलं, तसंच पाणी 72% आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिलं. त्यामुळे आपण आपलं शरीर निरोगी, निरामय, नित्यानंद आपण जीवन जगत आहोत. त्यामुळे या पाण्याला खूप-खूप धन्यवाद. जलदेवतेला खूप-खूप धन्यवाद. वरुण देवतेला खूप-खूप धन्यवाद. कारण पाऊस पडला नाही तर पृथ्वी तलावर पाणी उपलब्ध राहणार नाही. म्हणून या पाण्याला शत-शत धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद धरती मातेला. आपण सर्वांनी धरती मातेला स्पर्श करून धरती मातेचा प्रणाम करायचा आहे. खूप-खूप धन्यवाद द्यायचे आहेत. खूप-खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना, की तुम्ही रोज अ, YouTube चॅनलवरून हे मॅजिक बुक ऐकताय, पाहताय, बोलताय, वाचताय आणि प्रॅक्टिस करताय त्यासाठी आणि खूप-खूप धन्यवाद. Zoom मीटिंगला, या मोबाईलला, लॅपटॉपला, इंटरनेटला, एअरटेलच्या सिम कार्डला खूप-खूप धन्यवाद. या सर्वांमुळे माझी ही Zoom मीटिंग खूप छान पद्धतीने चालते आणि वेळेत पूर्ण होते. खूप चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग होतं. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आणि आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करून आपल्या नवीन सेशनला सुरुवात करूया. आजचा आपला दिवस आहे 10वा. या जादू या पुस्तकामधला आपला दिवस आहे 10वा. जादू ही पैशाचे सॉरी 9वा दिवस आहे पैशाचे लोहचुंबक. हा 9वा दिवस होता कालचा. तो आपण पूर्णपणे पार पाडलेला आहे. त्याचे असाइनमेंट पण आपण केलेल्या आहेत आणि आपण त्या ग्रुपमध्ये किंवा आपण YouTubeच्या खाली जे चॅट बॉक्स आहे, मेसेज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर 10वा दिवस आहे प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. तर जादूचे धुलीकण हा आपला 10वा चॅप्टर आहे आणि तो आपण आज सुरू करत आहोत. तर जादूचे धुलीकण म्हणजे काय? म्हणजे आता मी स्क्रीन शेअर करते. आपला दिवस आहे 10वा जादूचे धुलीकण.
मी पुन्हा एकदा सर्वांना सांगेन, ज्यांच्याकडे हे पुस्तक नसेल मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा इतर कोणत्या भाषेमधलं तुम्हाला जी सोपी भाषा वाटते त्यामधलं, ते तुम्ही आवर्जून घ्या आणि त्याप्रमाणे अ, तुम्हाला जर घेणं शक्य नसेल, तर नक्कीच तुम्ही YouTubeवर पाहूनच करा. जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही अ, हे पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पहिल्या धड्यापासून आपल्याला ज्या असाइनमेंट दिलेल्या आहेत, त्या करायच्या आहेत. तर चला मग बघा ह्यामध्ये काय दिलेलं आहे, एक विंडो दिसत आहे. त्या विंडोमध्ये जसं काही अ, कुठे रेल्वे स्टेशनमधून किंवा एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचं हे स्टेशन आहे. लोकं ये-जा करत आहेत आणि त्यावरती खिडकी दिसत आहे. तिथून सगळे असे स्टार-स्टार दिसत आहेत आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारची घड्याळं तिथे लाभलेली आहेत. नक्कीच म्हणजे हे एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन असू शकतं. आणि त्याच्यावरती काय आहेत, असे स्टार-स्टार आपल्याला जादूचे दिसत आहेत. म्हणजे आपण एकमेकांवर जादू छिडकत आहोत असं त्याच्यावर दिसत आहे. प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण, कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. असं कोण म्हणतंय? सेंट अँब्रोस इसवी सन 340 ते 397 मध्ये धर्मशास्त्र होते, अभ्यासक होते धर्मशास्त्राचे, कॅथोलिक मुख्य धर्मोपदेशक होते. त्यांनी हे म्हटलेलं आहे. कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. एक्झाम्पल देऊन सांगते, जर मला माझ्या मुलाने कोकम सरबत आणून दिला स्वतः बनवून. मी जर त्याला थँक यू म्हटलंच नाही, तर ते योग्य राहणार नाही. म्हणजेच काय मला त्याला धन्यवाद म्हणणं ही त्यांनी आणून दिलेल्या कोकम सरबतची परतफेड आहे कृतज्ञतेने. धन्यवाद, वॉव! थँक की तू हे स्वतः बनवून मला आणून दिलंस. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद, आभारी आहे. शुक्रिया, शुक्राना, मेहरबानी असे वेगवेगळे शब्द आपण आपल्या भाषेमध्ये बोलू शकतो. प्राचीन काळामध्ये आध्यात्मिक शिकवण सांगते, की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता, त्यांच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळते. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले, तर त्याबद्दल कृतज्ञ असते आणि लगेचच त्याचे आभार मानणे हे तातडीचे तर आहेच, पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे देखील आहे. कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल, त्या दिशेने ती जाते. कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुनीकणासाठी दिसते. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काही तरी मिळतं, त्यावेळी तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त करता, ज्या भावना व्यक्त करता, त्या शब्दात तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करता. जादूच्या धुलीकणांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा त्यांच्या ज्यांच्या त्याच्यावर तुम्ही शिडकावा कराल, त्याच्या त्याच्याजवळ ती पोहोचते आणि त्याच्यावर परिणाम करते. समजा मला ऑनलाईन पैसे कोणीतरी पाठवले. हं. उसने घेतले होते, पण खूप दिवसांनी पाठवले. पण मनापासून जेव्हा आपल्याला ते मोबाईलवर पाहिल्यानंतर कळतं, की ह्या व्यक्तीने आपल्याला पैसे पाठवलेत बुवा, की आपण मनापासून त्याला आठवतो आणि धन्यवाद देतो. थँक बरं का, मला आता गरज होती. वॉव! थँक सो मच युनिव्हर्स, की त्याला बुद्धी दिली आणि मला पैसे पाठवले. आपण मनापासून त्याला धन्यवाद देतो. ते त्याच्यापर्यंत पोहोचतात देखील. ते कसे ते जादूच्या धुलीकणांमार्फत. प्रत्येक दिवशी लोकांचा इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो. मग तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलाल, ईमेल कराल किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही समोरासमोर भेट होईल. स्टोअर्समध्ये सरकत्या जिन्यावर, बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये ठिकठिकाणी आपल्या लोकांशी संपर्क येतो आणि बऱ्याच बाबतीत आपला जेव्हा लोकांशी संपर्क येतो, तेव्हा आपला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते. कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काहीतरी मिळालेलं असतं. म्हणजेच आपल्याला कोणाकडून तरी काही ना काहीतरी मिळालेलं असतं. त्याच व्यक्तींविषयी आपण धन्यवाद मनापासून निघतात. ज्यांच्याकडून मिळणार आहे, त्यांच्याविषयी कसे धन्यवाद करायचे हे पुस्तकात शिकवलंय. परंतु सामान्यतः धन्यवाद किंवा कृतज्ञता कधी व्यक्त होते? जेव्हा आपल्याला कोणाकडून काहीतरी मिळालंय. वस्तू मिळाली आहे, संभाषण मिळाले, भाषण मिळालंय,
पैसे मिळाले, जेवण मिळालंय, काही पण अथवा मिळालंय, त्यासाठी आपण त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करा आणि त्या दिवशी तुमची किती जणांशी समोरासमोर भेट झाली ते आठवा. तुम्हाला सेवा करणारे अनेक जण असतात. ते दुकानात किंवा उपाहारगृहात काम करत असतात. बस किंवा टॅक्सी चालवत असतात, ग्राहक सेवा देणारे असतात, सफाई कर्मचारी असतात किंवा तुमच्या कार्यालयात काम करणारे असतात. सेवा क्षेत्रात काम करणारे, त्यांनी सेवा तुम्हाला देत असतात. त्यांची सेवा तुम्हाला देत असतात. त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता. त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही, तेव्हा चांगल्या गोष्टीच्या तुमच्या आयुष्यातील प्रवेशच तुम्ही रोखून धरता. खूप महत्त्वाचा हा पॅराग्राफ आहे. म्हणजे कसं, जर आज आपण समजा मी कालचं उदाहरण घेते माझं समजून सांगण्यासाठी. अ, मी काल पुण्याला गेले होते. मग मला जाण्यासाठी अ, मी पोलीस आहे. तर मग मला जुन्नर पोलीस स्टेशनमधून त्यांच्या गाडीमध्ये जाण्याची व्यवस्था झाली. मग मी साहेबांना धन्यवाद दिले, की त्यांच्यामुळे गाडी उपलब्ध झाली. जो ड्रायव्हर आहे तो माझ्यासाठी थांबला त्याच्यासाठी मी धन्यवाद दिले. आणि गाडी एकदम स्वच्छ व्यवस्थित होती त्यासाठी मी गाडीला धन्यवाद दिले. देऊ शकते किंवा मी दिलेत पण. आणि त्यानंतर मग आम्ही प्रवास केला इथून पुणे. पुण्यातून रिटर्नही तो आम्हाला घेऊन आलाय. ॲक्चुअली तो गाडी बदलायला आला होता. पण तरी पण तो थांबून आम्हाला घेऊन आला. म्हणून मनापासून खूप-खूप धन्यवाद मी त्या ड्रायव्हरचे व्यक्त केले. त्यानंतर आम्ही जो कार्यक्रम प्रशिक्षणाला गेलो होतो, तिथे आम्हाला एक डायरी दिली. त्याचबरोबर पेन दिला, पाण्याच्या बॉटल्स दिल्या. त्याचबरोबर आम्हाला तिथे सर्टिफिकेट दिलं. सर्टिफिकेट ठेवायला एक एन्व्हलप दिलं मोठं असं फोल्डर. त्यासाठी धन्यवाद. जेवण खूप आलिशान बनवलं होतं. खूप सुंदर जेवण होतं. त्यासाठी मी धन्यवाद देते. चहा सकाळी गेल्या-गेल्या चहा बिस्किट पण होतं. ज्या कुकने हे सगळं बनवलं त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. आणि ज्यांनी हे मॅनेजमेंट करून नागरी हक्क संरक्षण समितीमार्फत, महाराष्ट्र सरकारमार्फत हे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचं तर आम्हाला प्रशिक्षण होतं. त्यांनी एसी हॉलमध्ये आम्हाला ते अ, अ, प्रशिक्षण दिलं त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. रिटायर्ड जज आले होते, रिटायर्ड अ, अ, काय म्हणतात ना, पी आले होते, बरेचसे अधिकारी होते. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. कारण त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. रिटर्न येताना जाताना आम्ही नाश्ता केला. तिथे आमच्या एका सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्याने बिल दिलं. अधिकाऱ्यांनी बिल दिलं. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आफ्टर त्यानंतर आम्ही एका ठिकाणी सरबत पिलो. तर त्या ठिकाणी त्या दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे दिले त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्यानंतर रिटर्न येताना आम्ही लस्सी पिलो. तिथे मी पैसे पे करू शकले. त्यासाठी मी त्या वैश्यांना धन्यवाद दिले. आणि ते जे डेअरी आहे पिंपळे सौदागरमध्ये, त्या डेअरीवाला अफलातून आहे. म्हणजे आम्ही जेव्हा-जेव्हा पुण्याला जातो, कुठेही जाऊ, पिंपळे गुरवमधूनच रिटर्न येतो. कारण तिथे लस्सी प्यायला मिळते. आणि एकदम मलाईदार, एकदम सुंदर अशी लस्सी प्यायला मिळते. मग त्या लस्सीसाठी धन्यवाद. अशा प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद आम्ही देतो. अ, एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार केला तर ते मी काल च्या दिवसाविषयी मी तुम्हाला हे सांगू शकले. तर ही सर्वांनी जी आम्हाला सेवा पुरवली, त्या सेवेबद्दल मी सर्वांचे आभार मानले किंवा मानलायला पाहिजे. हे तुम्ही असंच करायचं. आपली वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालावी यासाठी तिची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कामगारांची काम आठवा. अगदी बरोबर. रोड खूप चांगले बनवलेले आहेत. रोड्सला धन्यवाद. अ, ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत. ठिकठिकाणी उड्डाणपूल आहेत. मग अशा ठिकाणी ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करून खूप छान पद्धतीने वाहतूकची व्यवस्था केली. त्या वाहतूक पोलिसांना, रोड पोलिसांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर वीज, गॅस, पाणी, रस्ते यांसारख्या उपयुक्त सेवांना रात्रीचं जेव्हा आपण येतो, तेव्हा तेव्हा रोडवर जे विजेचे खांबळे आहेत, त्या खांबळ्यांवर लाईटी असतात. मग वेगवेगळ्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला अ, आपण घरामध्ये गॅस वापरतो, पाणी पितो, वॉटर फिल्टर वापरतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला धन्यवाद द्यायचा आणि जर ह्याच्यासाठी जर कोणी कामगार असतील आपल्याकडे, तर त्या कामगारांना आपण धन्यवाद द्यायचा. जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांना विचार करा. बरोबर आहे, मी विचार करते जुन्नरमध्ये नेहमीच.
ते जे सफाई कामगार आहेत, रोज सकाळी 10च्या आतमध्ये जुन्नर पूर्ण स्वच्छ झालेलं असतं. एवढे रस्ते स्वच्छ करतात, एवढं सुंदर साफ-सफाई करून ते वाहतूक पण करून नाश पण केला जातो. मग रोडवर कचरा दिसत नाही. त्यासाठी सफाई कामगारांना खूप-खूप धन्यवाद. सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर सार्वजनिक स्नानगृह आहेत, स्वच्छतागृह आहेत. हॉटेल्समध्ये गेल्यानंतर स्वच्छतागृह आहेत, चेंजिंग रूम्स आहेत, रेल्वे स्टेशनवर आहेत, बस स्टेशनवर आहेत, विमानतळावर आहेत, रुग्णालयांमध्ये आहेत, उपाहारगृहांमध्ये आहेत, सुपर मार्केट्समध्ये आहेत, कार्यालयीन इमारतींमध्ये स्वच्छता करणारे कामगार आहेत. खरोखर खूप-खूप आभार मानूयात यांचे. कारण आपण ऑफिसला जाण्याअगोदर ते स्वच्छता करून ठेवतात, साफ-सफाई करून ठेवतात, टेबल खुर्च्या पुसून ठेवतात, वॉशरूम वगैरे धुवून ठेवतात, पाणी भरून ठेवतात, पिण्याचं पाणीसुद्धा भरून ठेवतात. व त्यासाठी आपण त्यांचे सर्वांचे आभार मानायचे आहेत त्या कर्मचाऱ्यांचे. वैयक्तिकरित्या मागू शकतो किंवा समोरासमोर बोलू शकतो किंवा नाही तर मॅजिक डस्ट आपण देऊ शकतो. त्यांना आठवायचे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे, बोलायचे, की वॉव! खरंच मी आभारी आहे माझ्या मावशींची. त्या जुन्नर पोलिस स्टेशनला मी जेव्हा होते त्यावेळेस रोज माझे रूम साफ करून घ्यायचे, रोज वॉशरूम धुवायचे. पोलिस स्टेशन एकदम क्लीन आणि स्वच्छ असायचं. पाणी मारलेलं असायचं, झाडांना पाणी पाणी मारलेलं असायचं. थँक यू सो मच. त्याचबरोबर हॉटेलमधल्या किंवा उपाहारगृहांमध्ये जेव्हा आपण जातो नाश्त्याला, जेवण करायला, तिथे जे वेटर्स असतात किंवा ऑर्डर्स घ्यायला जे लोकं असतात, मॅनेजर असतात, बिल द्यायला जे मॅनेजर्स असतात, अ, अ, ह्या लोकांचे आपण मनापासून आभार मानलं पाहिजे. तुमचा टेबल साफ करणारा असो, तुम्हाला खाद्यपदार्थ मेन्यू कार्ड देणारा असो, बऱ्याच व्यक्तींना आपण धन्यवाद दिला पाहिजे, बोललं पाहिजे. बिल आणून देणारा, तुमचे बिलाचे पैसे घेऊन जाणारा, सुट्टे पैसे देणारा, ऑनलाईन पे स्वीकारणारा, या बऱ्याच गोष्टींसाठी आपण इव्हन त्या ऑनलाईन पेच्या मशीनला सुद्धा आपण धन्यवाद द्यायचे. क्यूआर कोडला धन्यवाद द्यायचे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग महत्त्वाचा असतो. विमान प्रवासाचं उदाहरण घेऊया. तुम्ही विमानतळावर येता, त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होऊन, तुमचं चेक इन होऊन, तुम्हाला विमान जिथून सुटणार आहे, तिथं जाण्याची परवानगी दिली जाते. जिथं सुरक्षा व्यवस्थेचे लोक असतात, तुमचे तिकीट तपासले जाते आणि विमानात प्रवेश करत असताना तुमचे तिकीट तपासले जाते. विमानाचा जो कर्मचारी वर्ग असतो, तो तुमचं स्वागत करतो. या सगळ्यात जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करा. आभारी आहे असं म्हणा. किती सुंदर तिथे रिसेप्शनिस्ट पण असतात. ह्याच्यामध्ये आपले विमानतळावर गेल्यानंतर आपलं स्वागत करण्यासाठी आणि किती सुंदर बोलतात. खाद्य-पेय देण्यासाठी अ, आपल्याला तिथं लोकं असतात. त्यांना पण मनापासून धन्यवाद द्यायचे. तुमचं टेबल साफ करणारा जो व्यक्ती असतो त्यालाही मनापासून धन्यवाद द्यायचे. प्रत्येक वेळी विमान प्रवास पूर्ण करून इच्छास्थळी तुम्ही जेव्हा सुखरूपपणे उतरता, तेव्हा अगदी मनापासून आभारी आहे असं म्हणा. कारण असं एका ठिकाणाहून दुसरीकडे हवेतूनच जाणं, हा खरोखरच चमत्कार नाही का? या चमत्काराबद्दल आभार माना. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करणाऱ्यांबद्दल, मग ते कारकुनी काम करणारे कर्मचारी असतील, स्वागत कर्मचारी असतील, उपाहारगृहातले कर्मचारी असतील, स्वच्छता करणारे कर्मचारी असतील, ग्राहक सेवा देणारे कर्मचारी असतील, तुमच्या कामातील सहकारी तुमचे असतील, या सगळ्यांवर आपल्याला काय करायचं आहे? जादूचा छिडकाव करायचा आहे. ते आपल्याला आपल्या कामात मदत करतात. आपल्या ऑफिसमध्ये साफ करतात, पाणी देतात, आपल्या कामात हेल्प करतात. दुकानात काम करणारे मदतनीस असतील, हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री-पुरुष यांना सुद्धा आपण निवडू शकतो. त्याचबरोबर लोकांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. काही कृतज्ञ देखील असतात. राग व्यक्त करणारी असतात. त्यांना कृतज्ञता सापडतच नाही. ते रागानेच बोलत असतात. काय नाश्ता केलाय? काय किती गर्दी? कसं पुसून घेतलंय? बिलच लवकर नाही आणलं, नाश्ताच लवकर नाही आणला, वॉशरूम किती बेकार आहेत, असं बोलून ते निगेटिव्ह बोलत असतात. बरोबर की नाही? तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करा. ती आई, वडिलांचा लाडका मुलगा किंवा मुलगी असू शकते, ज्याची जागा दुसरे कोणीही घेऊ शकणार नाही. असं भावंड तो असेल, काम करणारे कुणी आई किंवा वडील असतील, ज्यांच्यावर कुटुंब, मुलबाळ अवलंबून असतील, कुणी जोडीदार किंवा मित्र ज्याच्यावर किंवा जिच्यावर अवलंबून आहेत.
मनापासून प्रेम करत असतील, हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणा किंवा सहनशीलता बाळगू बाळगणं उचित आहे. कधी-कधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती तुम्हाला उद्धटपणे बोलते, रागाने बोलते, लक्ष देत नाही किंवा अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त आव्हानात्मक असतं. कारण आपल्याला पण थोडासा फार राग आलेला असतो, माइंड चेंज झालेला असतो, रथ उसळलेला असतो आणि त्यात कृतज्ञता बोलणं हे थोडंसं कठीण काम असतं. मग तुमची कृतज्ञता दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून असता कामा नये. म्हणून त्याने जरी बोललं तरी आपण आपली मनस्थिती चेंज करता कामा नये. पुढची व्यक्ती कशीही वागली तरी तुम्ही कृतज्ञतेनेच वागा. काही झालं तरी तुमच्या आयुष्यात जादूचा वापर करणं सोडू नका. ही व्यक्ती तुमच्यासाठी असं का वागली असेल याचा जर विचार करा. तुमच्याशी बोलताना ती किंवा तो कोणत्या अडचणीशी सामना करत असतील, हे तुम्हाला कळणार नाही. कदाचित त्या व्यक्तीचा बरं वाटत नसेल म्हणून त्याची चिड होत असेल. जवळच्या व्यक्तीला तिने गमावलं असेल, तिचा विवाह नुकताच मोडला असेल किंवा ती आयुष्याबाबत निराश असेल आणि काही टोकाचा निर्णय घ्यायचा विचार करत असेल. अशा वेळी तुम्ही जर त्या व्यक्तीशी कृतज्ञतेने वागलात, दयाळूपणाने वागलात, तर त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेली ती मोठी जादूची गोष्ट असू शकेल. दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत असतं. अगदी खरं आहे. माहीत नाही समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याच्या माइंडमध्ये काम काय चालू आहे, त्याच्या जवळचं काय, त्याच्या बाबतीत काय घडलं हे आपल्याला माहीत नाही. म्हणून त्या व्यक्तीविषयी आपण कसं वागायचंय? दयाळूपणाने वागायचं आहे. एखाद्या व्यक्तीशी तिने केलेल्या मदतीबद्दल तिच्याशी किंवा त्याच्याशी तुम्ही फोन करून बोलत असाल, तर केवळ कसं तरी आभारी आहे असं नुसतं म्हणून टाकू नका. हो, काहींना सवय असते. थँक्स, थँक्स म्हणायची सवय असते. थँक्स. पण आणि थँक्स यामध्ये फरक तुम्हाला सांगते मी. जर आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करायचा, तर आपण आभारी आहे असं म्हणा किंवा मनापासून थँक सो मच असं म्हणा. पण थँक्स म्हटलं, तर ते तेवढं भावनात्मकदृष्ट्या बोललं गेलं नाही असं आपल्याला जाणवतं. माझ्यासाठी एवढा वेळ काढलात, असं आपण इतरांना बोलताना बोलू शकतो, की सो मच तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ काढला. माझ्यासाठी हे काम केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अ, तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यांनाही बरं वाटेल. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता, तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्याकडे बघून ते माना. तुम्ही जर त्याच्या चेहऱ्याकडे नीट बघता, त्याचे आभार मानले, तर तुमची कृतज्ञता आणि जादूची धुळीकण त्याच्याबद्दल पोहोचणारच नाही. तुम्ही जर कुठेतरी बघत आभार मानलेत आणि खाली बघत आभारी आहे असे म्हणलात, तर तुमच्या मोबाईलवर दुसऱ्या कोणाशी बोलत असाल आणि इकडे समोरच्याला तुम्ही व्यक्तीला आभारी मानत आहात, असं म्हणून टाकलत, तर तेव्हा समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची आणि स्वतःमध्येही बदल घडवून आणण्याची संधी तुम्ही वाया घालवली आहे. 100% वाया घालवली आहे. त्यासाठी काय करायचं, त्या व्यक्तीच्या तोंडाकडे बघायचं, चेहऱ्याकडे बघायचं, डोळ्यात डोळे घालून बोलायचे, "वॉव! थँक सो मच. तू मला मदत करू शकलीस. थँक सो मच. तू मला काल ह्या-ह्या गोष्टीसाठी मदत केली. थँक सो मच. काल तू मला पुण्याला घेऊन गेलीस. थँक सो मच. तू माझ्यासोबत होतीस. थँक सो मच. तुझ्यामुळे मला युनिफॉर्म शिवायला टाकता आला. थँक सो मच. तुझ्यामुळे मी माझ्या मुलीचा लॅपटॉप घेऊन येता आले. सो मच. मी माझ्या मुलीला अभ्यासक्रमाची पुस्तकं घेऊन आले तुझ्यामुळं. सो मच." त्याच्यासाठी आपण असे आभार मानायचे आहेत. 2 वर्षापूर्वी मी एका दुकानात असं रोंडावून म्हणतात बघा. 2 वर्षापूर्वी मी एका दुकानात माझ्या बहिणीची भेटवस्तू खरेदी करायला गेले. त्या स्टोअरमधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं, की मी काय शोधते, तेव्हा ती पण जणू काही तिच्याच बहिणीसाठी भेटवस्तू हवी आहे, अशी उत्साहात भेटवस्तू शोधू लागली आणि थोड्याच वेळात मला अगदी हवी तशी भेटवस्तू तिने शोधली. तिला छान पॅकिंग करून माझ्या हातात सुपूर्द केली. नेमका याच वेळी माझा मोबाईल वाजला. ती बोलत-बोलत स्टोअरच्या दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली. माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना माझ्या मनात दाटून आली. बघा, लेखिकेने काय व्यक्त केले, तिचा एक तिच्यासोबत घडलेला अनुभव तिने व्यक्त केले. मी लगेचच परत दुकानात गेले आणि जिने मला मदत केली होती, तिला भेटले. तिचे मी केवळ आभार मानले नाहीत, पण तिला
पण मला तिच्याबद्दल का कृतज्ञ वाटलं, तेही नीटपणे सांगितलं. तिनं केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीचं कौतुक केलं. मी तिच्यावर कृतज्ञतेच्या धुलिकणांची पखरण केली. म्हणजे छिडकाव केला. "वॉव! थँक सो मच. तू मला माझ्या आवडीचं गिफ्ट शोधून दिलं त्यासाठी धन्यवाद. तू हे तुझ्या बहिणीसारखं मला मदत केलीस त्यासाठी तुझे धन्यवाद. किती सुंदरतेने तू पॅक करून दिलंस त्यासाठी धन्यवाद." आणि मी तुला विसरले, मी डायरेक्ट फोनवर बोलत तिथपर्यंत गेले. सॉरी हां, विसरले त्याबद्दल. अशा पद्धतीने रॉन्डा-बंडी बोललं असणार 100% म्हणून त्यांनी अ, त्या धुलिकणांची पखरण केली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि ती आतापर्यंत कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं. किती सुंदर असं छान पद्धतीने सांगितलंय रॉन्डा-बंडने. त्यांच्यासोबत घडलेलं हे उदाहरण. आपणही आपल्या बाबतीत असंच करायचं. हॉटेलमध्ये गेलो, दुकानात गेलो, की थँक किती पद्धतीने आपण जादूच्या धुलिकणांचा छिडकाव करून बोलायचंय. प्रत्येक क्रियेला सदैव एक समान अशी प्रतिक्रिया असते. जेव्हा तुझी मनापासून आभारी आहे असं म्हणता, तेव्हा तुमचा सच्चेपणा दुसऱ्या व्यक्तीला जाणवतो. तुमच्या या कृतज्ञतेने त्या व्यक्तीला तर खूप बरं वाटतंच, पण त्यामुळे तुम्हालाही अवर्णनीय असा अनुभव मिळतो. त्या दिवशी दुकानातून मी अशीच अवर्णनीय आनंदात बाहेर पडले. मला कोणी सेवा दिली तरच मी त्यांच्यासाठी जादूच्या धुलिकणाचा वापर करते असं नाही. सर्व प्रकारच्या प्रसंगासाठी मी कृतज्ञतेच्या जादूच्या धुलिकणांचा वापर करते, असं लेखिका म्हणते. आपणही तेच करायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवादाचा आपला जो अ, न छिडकाव आहे तो आपण करायचा आहे. जादूची पखरण करायची आपण. जेव्हा माझी मुलगी माझा निरोप घेऊन तिच्या घरी गाडी चालवत जायला निघते, तेव्हा त्याआधी ती घरी सुरक्षित सुखरूप पोहोचल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि कल्पनेने बोटांनी तिच्यावर आणि तिच्या गाडीवर जादूच्या धुलिकणांचा छिडकाव करते. असं थँक सो मच नारायणा. ही खूप छान पद्धतीने तिच्या घरी पोहोचलेली आहे. असं. गाडीला पण गाडी खूप छान पद्धतीने चालली आहे. आणि ती माझी मुलगी व्यवस्थित पोहोचली आहे असं. त्यानंतर आज कृतज्ञतेच्या जादुई धुलिकणांचा तुमच्यासोबत घेऊन विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांवर तिचा वापर करा. पोलीस असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील, अ, त्याचबरोबर सफाई कर्मचारी असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, त्यांना मनात आठवायचं आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे शब्द आपण उच्चारायचे आहेत. ज्याच्यावर जादूच्या धुलिकणांचा छिडकाव करण्याची एकही संधी सोडू नका. आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या किमान 10 लोकांचे आभार माना. तुम्हाला हे प्रत्येक समोरासमोर करायला लागले नाही, तरी काही बिघडत नाही. तुम्हाला ज्याच्या सेवेमुळे लाभ झाला, त्याच्या मनातल्या मनात आभार मानलेत तरी चालते. जादूचे धुलिकण तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच. उदाहरणार्थ मनातल्या मनात तुम्ही त्याच्याशी असं म्हणू शकता. धन प्रत्येक दिवशी अगदी सकाळी लवकर सफाई कामगारांना रस्त्यावरचा केरकचरा काढून टाकून रस्ते स्वच्छ करतात. मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचारच केला नव्हता. दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थितरित्या काम करणाऱ्या या कामगारांबद्दल मी खरोखरच कृतज्ञता व्यक्त करते. खरंच मी खूप आभारी आहे त्यांची. कारण ते रोज किती स्वच्छ आणि सुंदर असं रस्ते करून ठेवतात. कचऱ्याची विल्हेवाट देखील लावतात. त्यासाठी त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. या सगळ्यावर मग तुम्ही कृतज्ञ जादुई धुलिकणांचा छिडकाव करा. लोकांचे आभार मानत असताना या धुलिकणांमुळे नेमके काय होते याचे एक दृश्य विचार करा. कृतज्ञतेमुळे कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या मनात तयार कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या मनात तयार होते. एक अदृश्य चित्र. मनातल्या या चित्रांमुळे कृतज्ञतेच्या जादुई धुलिकण लोकांपर्यंत खरोखरच पोहोचवतात आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून येण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याजवळ ते उपलब्ध होतात. याची तुम्हाला जाणीव होईल आणि त्यावर तुमचा विश्वास देखील बसेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर तुमची जादूच्या धुलिकणांचा छिडकाव करता, तेव्हा ते तुमच्याकडेही परत येतात आणि त्यांचा तुमच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होतो.
आता जर तुम्ही घरी असाल, तर शांत बसा, पेन आणि वही घ्या, संगणकावर बसा. जरा विचार करा, तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्यात? ते प्रसंग आठवा. कदाचित कोणी फोनवरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं असेल किंवा एखाद्या कुशल कामगिरीमुळे तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून देणाऱ्याचं चांगलं काम झालं, काम केलं असेल किंवा केरकचरा घेऊन जाणाऱ्यांनी किंवा त्यांचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थांनी किंवा तुमच्या जवळच्या दुकानातल्या सहकाऱ्यांनी, सहाय्यकांनी चांगली कामगिरी केली असेल, या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी तुम्हाला अशा प्रकारे मदत केलेल्या 10 उदाहरणांची एक लेखी यादी तयार करा आणि त्या प्रत्येक उदाहरणाबद्दल जादूचे धुलीकण छिडकाव करा. आभारी आहे असे म्हणा. जादूची आठवण. मी 1 मिनिटं उदाहरण देते. आज माझ्या शेतावर 5 लेबर आले होते आणि त्या 5 लेबर यांनी आज संडे होता. अ, त्यामुळे त्यांनी शेतावरचे 1, 2, 3, 4, 5 आंब्याच्या झाडांचे आंबे काढले. अ, एकदम व्यवस्थितरित्या काढून उतरवले. ते क्रेटमध्ये भरले, पाण्याने धुतले. त्यासाठी त्यांचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद, की त्यांनी खूप छान पद्धतीने आंबे उतरवले आणि व्यवस्थित ठेवले सुद्धा. त्यानंतर त्यांनी पॉली हाऊसमधील मिरची खूप छान पद्धतीने तोडली आणि ती पॅकिंगसुद्धा केली. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. माझ्या मिस्टरांनी ती मिरची अ, व्यापाऱ्याच्या तिथे एक नेऊन ठेवली. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अ, ही जी 5 मुलं होती त्यांनी मला माझ्या शेतावर काही थोडी हळद काढली. ते हळद धुवायला, भरायला मदत केली. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्यानंतर मिस्टर शेतावर वडापाव घेऊन गेले होते. त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. मुलगा आणि मुलगी माझी शेतावर आली होती. त्या दोघांनी माझ्या कामात मदत केली. पाणी मारणे, साफ करणे, झाडांना पाणी मारणे, गाड्या धुणे, ही सगळी कामं देवांश आणि मनस्वीनी केली. खरोखर त्यांना खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी मनापासून मला मदत केली आणि तिथलं वातावरण असं स्वच्छ, सुंदर, क्लीन, गारगार वातावरण असं होतं. त्यासाठी मी त्या दोघांचे मनापासून खूप खूप आभार मानते. दोघांना खूप ग्रॅटिट्यूड. येस, थँक यू सो मच. जादूची आठवण. उद्याची कृती आजच वाचा. कारण त्या कृतीला 11व्या दिवशी सकाळी झोपेतून जागे झाल्या-झाल्या लगेच सुरुवात करायची आहे. जादूची कृती. प्रत्येकासाठी जादूची धुली करा. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे म्हणा आणि तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता त्या वरदानाबद्दल व्यक्त करा. आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी त्यांच्या सेवा तुम्हाला पुरवल्या, अशा 10 जणांची कामं आठवा. त्यांची प्रत्यक्ष किंवा ते शक्य असेल, तर मनातल्या मनात आभार माना आणि त्यांच्यावर जादूच्या धुळीकणांची प्रकरण करा. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. वॉव! थँक यू. आज झोपी जाण्यापूर्वी रात्री जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. उद्याच्या 11व्या दिवसाच्या जादूच्या कृतीबद्दल आजच वाचा. कारण अगदी सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यापासून तिच्या आचरणाला सुरुवात होते. म्हणजेच आपल्याला 11वा चॅप्टर सुद्धा रीड करायचा आहे, थोडंसं वाचायचं आहे. तर आजचा हा चॅप्टर इथेच संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद. थँक यू. सो मच. रोंडा मनचे खूप छान पद्धतीने हा अ, चॅप्टर आपल्या सर्वांसाठी त्यांनी बनवला आणि तो आपण खूप छान पद्धतीने वाचला देखील आणि ऐकला देखील. तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप खूप धन्यवाद रोंडा बर्नचे. त्यांनी या एवढी सुंदर लेखिका आहे, लेखिकेने हे सगळे मॅजिक बुकमधले सेशन किती छान पद्धतीने सुलभतेने तयार केलेले आहेत आणि आपल्यापर्यंत ते अ, समोर ठेवलेले आहेत, की ते आपण अभ्यास करून आपल्या लाईफमध्ये आपल्याला चेंजेस करायचा आहे. तर मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. लॅपटॉपचे खूप खूप धन्यवाद कारण रोज हा लॅपटॉप माझ्यासाठी काम करतो. मला ही सेवा देतो रेकॉर्डिंग करण्याची. Zoom मीटिंगचे खूप खूप धन्यवाद. थँक यू, सो मच.